बीड देशमुख हत्याकांड प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आता संपलेले आहेत आणि थोड्याच वेळात केज न्यायालयाकडून निर्णय दिला जाईल। आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची 15 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। कंपनीत जाऊन दमदाटी केली जाते, तसंच धमकावलं जातं। यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येणं कठीण झाल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलंय। मागच्या 22 ते 25 दिवसांनंतर 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। त्यांना आज कोर्टात देखील हजर करण्यात आलं। सरकारी वकिलांचा युक्तिवाद आता संपलेला आहे। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विष्णू, युक्तिवाद संपलाय, कधीपर्यंत कोर्टाचा निर्णय कोठडीबद्दलचा येऊ शकतो? तर दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद संपलेला आहे। मात्र हा युक्तिवाद पहिल्यांदा जे अनिल गुजर आहेत, जे तपासी अधिकारी आहेत, त्यांनी सुरुवात केली होती। 15 दिवसाचा PCR पोलीस कोठडी ही जी मांडण्यात आली होती आणि त्याच धागा धरून सरकारी वकील जे आहेत त्यांनी देखील हे सगळे मुद्दे मांडले आहेत। सर्वांना समोरासमोर बसून चौकशी करायची आहे, त्यामुळे या सगळ्यांची 15 दिवसाची कोठडी मागितल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं त्यांनी हा तपास आणखीनही यामध्ये धागेदोरे असू शकतात हे नमूद केलेलं आहे। त्याच पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये जे उद्योगधंदे आहेत किंवा व्यवसाय आहेत हे येत नसल्याचं देखील त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळं अतिशय गंभीर प्रकरण असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि त्यामुळं 15 दिवसाची कोठडी मांडण्यात आलेली आहे। यावरती जे आहे ती आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला। मात्र हे सगळं सुरू असताना सरकारी वकिलांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यानुसारच आता कोर्ट विचार करेल अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे। कारण हे मुख्य आरोपी आहेत आणि मुख्य आरोपी असल्यामुळं यांना 15 दिवसाची कोठडी द्या अशी मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केलेली आहे। दोन्ही जे सरकारी वकील आहेत आणि आरोपींचे वकील आहे या दोघांचा युक्तिवाद संपलेला आहे। काही वेळामध्ये 15 दिवसाची कोठडी सुनावली जाते। काय करतात न्यायाधीश याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र 2 आरोपींना अटक करण्यात आली आणि कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं। आता या सगळ्या आरोपीपैकी एक आरोपी मात्र अजूनही फरार आहे। त्या आरोपींपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे असं देखील सांगण्यात आलं आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी होता सुदर्शन याला पकडण्यात आलेला आहे। त्याचे धागेदोरे या सगळ्या प्रकरणाचे चारींचे एकत्र करण्याची जे 3 गुन्हे आहेत त्याचं सगळ्याचं कनेक्शन काय आहे हे तपासायचंय असं सांगण्यात आलं आणि त्यानुसार आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला। आता थोड्या वेळेमध्ये यावरती निकाल येणार आहोत। निश्चित विष्णू, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आपण पाहतोय आणखी एक आरोपी जो आहे तो